नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता चुकून जीवाकडून एका बाईकवाल्याला धडक लागते आणि त्यानंतर नंदिनी गाडीतून खाली उतरून सगळं काही सावरते. कारण त्या ठिकाणी आता जीवा आणि तो माणूस दोन्ही व्यक्ती भांडायला लागतात. अगदी दोघं एकमेकाच्या कॉलर पकडतात आणि मग सिच्युएशन कंट्रोलमध्ये कशा प्रकारे नंदिनी आणते आणि जीवाच्या लक्षात त्याची चूकसुद्धा आणून देते. मग आता नेमकं काय घडणार हे तर आपल्याला एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. त्याचबरोबर आता आईने ही काव्याची चौकशी तर नंदिनीकडे केलेली असते, पण मग काव्या स्वतःहून आईला फोन करते, तिची चौकशी करते आणि मग तिला सांगते की माझ्याकडून पुन्हा तुला त्रास होईल असं मी काहीसुद्धा वागणार नाही आहे. तर दुसरीकडे पार्थ हा काव्याचा सगळा राग त्याच्या एम्प्लॉईजवरती काढत असतो, कारण तो काव्याला काही बोलू शकत नसतो. त्यामुळे आता तिकडे त्याचा भाऊ येतो आणि तो मात्र त्या एम्प्लॉईला समजून घेतो. त्याचबरोबर आता आईसुद्धा पार्थला एक खूप मोलाचा सल्ला आजच्या एपिसोडमध्ये देते की ज्यामुळे त्याचं आणि काव्याचं नातं हे सुधारायला लागेल, ते एका नवीन वळणावरती जाऊन थांबेल. नेमकं आता आई पार्थला काय सल्ला देणार आणि पार्थ आणि काव्याचं नातं कोणत्या वळणावरती जाऊन थांबणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगाच. पण त्याआधी आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते ते सुद्धा नक्की सांगा, कारण तुमची आवड ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत गेलं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता जीवा आणि नंदिनी हे दोघंही नंदिनीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी चाललेले असतात. जीवा हा ड्राईव्ह करत असतो, तर नंदिनी ही त्याच्या बाजूला बसून मालिनीबरोबर फोनवरती बोलत असते. जीवा हा अगदी शांत बसून ड्राईव्ह करत असतो. आता नंदिनी ही मालिनीला म्हणत असते, हो 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 आई, चालेल ना, हो नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी बोलून घेते बाबांबरोबर, ठीक आहे, हो ओके बाय आई, आणि मग ती फोन कट करते. त्याबरोबर आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते, मला आई सांगत होत्या की त्या आईला भेटायला त्यांच्या सवलतीप्रमाणे येतील. मी ठीक आहे सुद्धा म्हटलं, पण बाबांचं बोलणं मला जरा वेगळं वाटलं, म्हणजे प्रॅक्टिकलच वाटलं. त्याबरोबर आता नंदिनी ही तिचे सासरे काय बोलले हे जीवाला सांगणार इतक्यात लगेच जीवाच नंदिनीला सांगायला लागतो की त्याचे वडील फोनवरती काय बोलले असतील. त्याबरोबर आता जीवा हा सांगत असतो आणि बाबा म्हटले असतील की त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळू देत आणि मग आपण त्यांना भेटायला त्यांच्या घरीच जाऊ, बरोबर ना. त्याबरोबर नंदिनी जीवाकडे बघते आणि हसत म्हणते, हो बाबा अगदी असंच म्हणाले होते, तुम्ही अगदी सेम म्हणालात. त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी हे दोघंही गप्प बसतात आणि गाडीतून चाललेले असतात. जीवा हा ड्राईव्ह करत असतो, तर नंदिनी खिडकीतून बाहेर बघत असते. आता लगेचच जीवाला रस्त्यामध्ये एक कपल दिसतं आणि ते कपलसुद्धा छान बाईकवरती बसलेलं असतं आणि त्यांना बघून जीवाला काव्याची आठवण आलेली असते. तर दुसरीकडे आता सिस्टर येऊन काही गोळ्या देत म्हणते, सर ह्या नाश्त्या अगोदर पेशंटने द्यायच्या गोळ्या आहेत, तोपर्यंत मी BP चेक करायला येतेच. त्याबरोबर बाबा म्हणतात, ठीक आहे या तुम्ही. तर मग लगेच आता सिस्टर ही बाबांना सांगत असते की गोळ्या देऊन घ्या तुम्ही, आणि लगेचच ती तिकडनं निघून जाते. आता सिस्टर गेल्याबरोबर आईला गोळ्या देण्याकरिता बाबा काहीतरी खायला भरवत असतात. शारदा हे घे. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, अहो काय सुरू आहे तुमचं, मी काय लहान मूल आहे का, तर मला हे असं भरवता येते, नको आहे म्हटलं ना मला काहीसुद्धा. त्यावर बाबा म्हणत असतात, अगं असं काय करते, हे बघ शारदा, आजारी पडलेला कोणताही मोठा माणूस हा लहान मुलासारखाच झालेला असतो, माहीत आहे ना तुला, मग तरीसुद्धा असं बोलतेस. आणि मघाशी मी एवढं तुला ते ज्यूस पाजत होतो तर ते तू प्यायली नाहीस, आणि आता हे एवढं स्वतःच्या हाताने मी सफरचंद कापलंय तर तू ते सुद्धा नको बोलतेस. असं काय करतेस तू शारदा, मला सांग ना, तुझ्या मनात काही सलतंय का, काही आहे का तुझ्या मनात जे तुला मला सांगायचं आहे. त्यावर शारदा ही काही बोलत नसते. तर आता बाबा म्हणतात, अगं 20 वर्षाचा संसार आहे आपला,
तू बोलू शकतेस माझ्याशी काहीही. त्याबरोबर लगेचच आता आईला आठवायला लागतं की काव्याच्या कपाटामध्ये तिला जीवाचं आणि तिचा फोटो असलेलं एक लॉकेट सापडलं होतं. आणि काव्याने त्यावेळेस आईला खरंसुद्धा सांगितलं होतं की आई, माझं आणि जीवाचं एकमेकावरती खूप प्रेम आहे. आम्ही जीवापाड प्रेम करतो एकमेकावर. आता बाबा विचारत असतात, बोल ना, काय झालंय, सांग तरी. त्याबरोबर आई ही म्हणत असते, मला ते इतक्यात त्या ठिकाणी सिस्टर येऊन दारात उभी राहिलेली असते. आणि मग ती बाबांना म्हणते, सर BP चेक करायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणतात, हो हो या ना प्लीज. आता मात्र लगेच सिस्टर ही आईचा ब्लड प्रेशर चेक करायला सुरुवात करते. तर आई ही मनातल्या मनात थोडा विचार करते आणि म्हणत असते की नाही, नको, यांना काव्याबद्दल आणि जीवाबद्दल आत्ता सध्या तरी काहीच सांगायला नको. हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, अजून कॉम्प्लिकेटेड होईल सगळं. तर आता बाबा हे सिस्टरला विचारत असतात, नॉर्मल आहे ना सिस्टर ब्लड प्रेशर कालच्यापेक्षा. त्यावर सिस्टर ही ब्लड प्रेशर चेक करून बाबांना सांगत असते की हो, नॉर्मल आहे ब्लड प्रेशर सर. आणि त्यानंतर लगेचच आता सिस्टर ही काही न बोलता तिकडनं गुपचूपपणे निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता जीवाने जे कपल पाहिलेलं असतं ते खूप आनंदात असल्या कारणामुळे त्याला त्याच्या आणि काव्याच्या जुन्या दिवसांची आठवण आलेली असते. आणि त्यामुळे आता जीवा स्वतःचं भान हरपलेलं असतो. त्याला आठवत असतं की एकदा ज्यावेळेस तो आणि काव्या दोघंजण बाईकवरती डबल सीट बसून मोठ्या हायवेने चालले होते, त्यावेळेस काव्याने त्याच्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवले होते. जेव्हा तिला विचारत होता, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, त्यावेळेस काव्याने त्याला सांगितलं होतं की हो, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, अगदी तुझ्यापेक्षाही जास्त, बास. आणि मग ते दोघं हसत होते. हे सर्व आठवत असताना आता चुकून जीवाचा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो आणि समोरून एक बाईकवाला येत असतो. त्याला जीवाची धडक लागते आणि त्यामुळे त्या बाईकवाल्याची बाईक खाली पडते आणि तो बाईकवालासुद्धा खाली कोसळतो. त्याबरोबर आता तो बाईकवाला लगेचच उभा राहतो आणि जीवाच्या गाडीवरती ठोकत म्हणतो, ए काय समजतोस स्वतःला, ए उठ, लवकर बाहेर ये. त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे गाडीवर कसा ठोकतो ह्या, थांब आता बघतोस याच्याकडे आता. आणि मग जीवासुद्धा एकही सेकंद न लावता लगेचच गाडीतून बाहेर उतरून जातो. आता या दोघांमध्ये भांडण व्हायला लागतं. नंदिनी हे सगळं बघते आणि मग आता नंदिनीलाच हे सगळं सोडवण्यासाठी खाली उतरवावं लागत असतं. तर दुसरीकडे आता जीवा हा त्या माणसाला म्हणत असतो, हे बघ, तुझं जे काही नुकसान झालं आहे ना ते सांग मला, मी तुझ्या नुकसानाची नुकसान भरपाई करून देईन. हॉस्पिटलमध्ये चाललो आहे, उगाच जास्त बोलू नकोस. त्याबरोबर आता त्या माणसाला सुद्धा जीवाच्या ह्या अशा बोलण्याचा राग येतो आणि तो म्हणत असतो, तू देणार माझी नुकसान भरपाई, तुला काय भिकारी वाटलो आपण. त्याबरोबर पुढे आता तो जीवाला म्हणत असतो, गाडी कशी चालवतोस, बघून चालवता येत नाही का. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे माझं लक्ष नव्हतं, पण तुझं लक्ष कुठे होतं, समोरून मी येताना दिसत होतो ना तुला. त्याबरोबर आता जीवा आणि तो माणूस दोघंही एकमेकाच्या कॉलर पकडतात आणि आता त्या दोघांमध्ये मारामारी होणारच असते. तेच त्या ठिकाणी नंदिनी पाण्याची बाटली घेऊन मध्ये येते. आता नंदिनी हे जीवा आणि तो माणूस दोघांनाही एकमेकापासून वेगळं करत म्हणते, थांबा तुम्ही, काय सुरू आहे तुमचं. ओ दादा, हे घ्या, जरा पाणी प्या तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला. भांडण करून घशाला कोरड पडली असेल ना, घ्या. त्यावर जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, थांबा म्हटलं ना तुम्ही जरा, हे घ्या, तुम्ही जरा पाणी प्या आणि शांत व्हा. आणि मग ती म्हणत असते की अहो, मी खूपदा सांगत असते यांना दादा की गाडी जरा हळू चालवत जा, पण हे माझं ऐकतच नाही. आणि आज खरं सांगू का, खरंच चूक आमचीच होती आणि मला ती चूक कबूलसुद्धा आहे. मी तुमची माफी मागते हवं तर, आणि तुमच्या गाडीची जी काही नुकसान भरपाई झाली आहे तीसुद्धा देते. खरं तर तुम्ही एवढ्या प्रेमाने गाडी घेतली आहे त्याची किंमत आम्ही नाही करू शकत, पण जर आमच्याकडून त्याचं नुकसान झालं आहे तर आम्ही नुकसान भरपाई तर नक्कीच देऊ शकतो रे. त्याबरोबर लगेच आता जीवाला मात्र काही कळत नसतं की नेमकं नंदिनीचं काय सुरू आहे, नंदिनी हे सगळं काय बोलते. तर तो माणूस म्हणत असतो की नाही नको ताई, नुकसान भरपाई वगैरे नको. नंदिनी म्हणते, अहो असं कसं दादा, ताई म्हणताय आणि नुकसान भरपाईसुद्धा नको म्हणताय, असं कसं चालेल. हे बघा, आमच्याकडून नुकसान झालं आहे, मग तुम्हाला भरपाई दिली पाहिजे आम्ही. त्यावर तो माणूस
नंदिनीच्या हातातले पैसे घेतो आणि नंदिनीला म्हणतो, ताई आता तुम्ही देताय ना म्हणून मी घेतोय. त्यावर नंदिनी म्हणते, हो हो नक्की. आणि मग ती पुढे त्या माणसाला म्हणते की अहो दादा, आता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या गाडीला चुकून धडक दिली, नुकसान आपलं दोघांचंही झालं, चूकही आमची होती, मला मान्य आहे. पण आता तुम्ही इथे मारामारी करणार, भांडणं होणार, पोलीस येणार, तुम्हाला 15 चक्रा माराव्या लागणार, आम्हाला 15 चक्रा माराव्या लागणार, नुकसानच होईल की नाही. त्यावर लगेच तो माणूस म्हणतो, हो ताई. त्यावर नंदिनी म्हणते, मग कशाला ना एवढं सगळं. त्याबरोबर तो माणूस म्हणतो, ताई दाजीनं जरा गाडी सांभाळून चालवायला सांगा, म्हणजे कशीही गाडी चालवतात. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो हो मी सांगेन ना पुढच्या वेळेपासून त्यांना, पण आता भांडण करण्याला काय अर्थ आहे बरं दादा, फक्त वाद होत राहील. त्यावर लगेच तो माणूस म्हणतो नंदिनीला, बरोबर बोलताय तुम्ही ताई. आणि मग नंदिनी म्हणते, तुम्ही भाऊबीजेला घरीच या जेवायला. त्यावर तो माणूससुद्धा नंदिनीला होकार देतो. आता नंदिनीने अगदी शांतपणे सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केलेला असतो आणि जीवा हा नंदिनीकडे बघतच राहिलेला असतो. मग आता नंदिनी, या दादा तुम्ही, असं म्हणून त्या माणसाला गाडीजवळ जाऊन त्याचं हेल्मेट उचलून देते. तो माणूस स्वतःची गाडी उचलतो आणि मग आता नंदिनी त्याच्या हातात हेल्मेट देते. त्यानंतर आता तो त्याची गाडी घेऊन तिकडनं निघून गेलेला असतो. आता तो माणूस निघून तर गेलेला असतो, मग नंदिनी ही जीवाकडे मागे आलेली असते. आता जीवा हा नंदिनीकडे बघतच राहिलेला असतो, कारण नंदिनीने एवढा मोठा प्रॉब्लेम, जिथे एवढी सगळी आता भांडणं वगैरे होणार असतात, ते सगळं अगदी काही मिनिटात फक्त व्यवस्थित आणि जरा 2-4 प्रेमाच्या शब्दात सॉल्व केलेलं असतं. जीवा आता नंदिनीला सॉरी म्हणायला लागतो, सॉरी ते मी जरा पुन्हा नाही होणार माझ्याकडून ही अशी चूक, खरंच सॉरी. त्याबरोबर नंदिनी ही जीवाला शांतपणे समजावून सांगते. जीवा, प्रत्येक वेळेस रागाचं उत्तर रागानेच दिलं पाहिजे असं काही गरजेचं नसतं. कधीतरी शांतपणे सुद्धा उत्तर देता येतं. आणि मला माहीत आहे की सध्या जे काही घडलं आहे त्यामुळे तुमची मनस्थिती फार काही ठीक नाही आहे. तुमची आणि काव्याची अवस्था ही सेमच आहे. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, निघायचं आपण. त्यावर नंदिनी होकार देते. मग जीवा तिच्या हातात पाण्याची बाटली देतो आणि दोघंही जाऊन गाडीत बसतात. आणि मग काय, जीवा लगेचच हॉस्पिटलला जाण्यासाठी गाडी सुरू करतो. तर दुसरीकडे आता बाबा हे शारदाला विचारत असतात, शारदा काय सांगत होतीस तू मघाशी मला, बोल ना. त्याबरोबर शारदा म्हणते, मी नव्हते काही सांगत, मी काय सांगत होते. त्यावर बाबा म्हणतात, अगं असं काय करते, मी बोलत होतो तुझ्याबरोबर, इतक्यात दरवाजात सिस्टर येऊन थांबली आणि तू गप्प राहिलीस. त्याबरोबर आता त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. आता नंदिनी आल्याबरोबर आई म्हणते नंदिनी, त्याबरोबर बाबा गप्प राहतात. तर नंदिनी पुढे येते आणि आईला म्हणत असते, आई कशी आहेस तू आता. त्यावर आई सांगत असते, कालच्यापेक्षा खूप बरी आहे मी बाळा. त्यावर नंदिनी म्हणते, बरं मला सांग, तू काही खाल्लं वगैरे आहेस का गं. त्यावर बाबा हे नंदिनीला सांगत असतात, हो थोडंसं सफरचंद खाल्लं आहे. त्याबरोबर आता लगेचच नंदिनी ही आईच्या डोक्यावरती हात ठेवते आणि आईला म्हणत असते, काय गाई, असं कसं चालेल. अगं खातपीत जा ना तू, आठवतं आहे तुला, आम्ही लहान होतो आणि आजारी झालो की तू आम्हाला सांगायचीस, जरा खातपीत चला गं, तब्येतीला लागणार कसं, तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे की नाही. मग आता तुलासुद्धा बरं व्हायचं आहे ना, असं का करतेस तू, खातपीत जा ना वेळेवर जरा. त्यावर आई म्हणत असते की हो गं, खात पिते मी. बरं मला सांग, काव्या कशी आहे, ती का नाही आली. त्याबरोबर नंदिनी म्हणते, तिची थोडी तब्येत बरी नाही आहे. त्यावर आता आई काव्याची चौकशी करायला लागते. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, तुम्ही सगळ्यांची काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुम्हाला लवकर बरं वाटेल. त्याबरोबर आता आई ही जीवाला म्हणत असते की हो वाटेल ना बरं, आता तुम्ही म्हणालाय तर नक्की बरं वाटेल मला. आणि मग आता मात्र आई ही नंदिनीला सांगत असते की मला बाळा तुझी नाही गं, पण काव्याची खूप काळजी वाटते. तू समजूतदार आहेस, पण ती तुझ्यासारखी समजूतदार नाही आहे ना. त्यावर नंदिनी ही आईला म्हणत असते, आई अगं तू नको आमची काळजी करू, तिकडे सगळं व्यवस्थित आहे, मी आणि काव्या दोघीसुद्धा अगदी छान राहतोय, खरंच सांगते तुला. त्याबरोबर आई ही म्हणत असते, मग मला ती आज भेटायला का आली नाही गं. त्याबरोबर आता नंदिनी ही काहीच बोलत नसते, कारण आईला देण्यासाठी नंदिनीकडे कोणतंच उत्तरच नसतं. त्याबरोबर आता सिस्टर त्या ठिकाणी आलेली असते आणि मग ती लगेचच बाबांच्या हातामध्ये एक औषधाची चिठ्ठी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन देत सांगते की ह्या गोळ्या खालून घेऊन या. त्याबरोबर बाबा म्हणतात हो. आणि मग सिस्टर तिकडनं गेल्यावर जीवा हा बाबांना म्हणत असतो, द्या तुम्ही, मी घेऊन येतो गोळ्या.
तर बाबा म्हणतात नाही नाही नको, तुम्ही थांबा इथे, मीच जाऊन गोळ्या घेऊन येतो. आणि मग आता बाबा हे लगेचच गोळ्या आणण्यासाठी म्हणून तिकडनं खाली गेलेले असतात. तर आता आईजवळ नंदिनी, जीवा हे दोघंच थांबलेले असतात. मग काय, नंदिनी लगेचच आईला ज्यूस पाजण्यासाठी घेते आणि मग ती आईला ज्यूस पाजत असते. आता नंदिनी ही आईची खूप जास्त प्रेमाने, छान आणि व्यवस्थित काळजी घेत असते. हे सगळं काही जीवा बघत असतो आणि जीवा मात्र हे सगळं नंदिनीला करत असताना बघून फक्त हसत असतो आणि तो नंदिनीला काहीसुद्धा बोलत नसतो. इतक्यात त्या ठिकाणी आता बाबा आलेले असतात आणि मग बाबांच्या मागोमाग तिकडे सिस्टरसुद्धा आलेले असतात. आता सिस्टर ह्या लगेचच त्या मेडिसिन हातात घेतात आणि मग म्हणत असतात, सॉरी सर, व्हिजिटिंग अवर्स संपलेत. त्याबरोबर बाबा हे नंदिनी आणि जीवाला म्हणतात, तुम्ही दोघंही आता गेलात तरी चालेल, तुम्ही काही काळजी करू नका, आता खूप उशीर झाला आहे तुम्हाला इथे येऊन, तुम्ही दोघंही जा, मी आहे ना इथे, तुम्ही काही काळजी करू नका. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही आईच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणते, आई मला आत्ता जावं लागतं आहे, पण उद्या पुन्हा मी तुला भेटण्यासाठी इकडे येणार आहे. तू कोणाची आणि कसलीही काळजी आता करू नकोस, तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे, हे लक्षात असू देत. त्यावर आई ही नंदिनीला सांगत असते, हो गं बाळा, मी लवकर बरी होईन आणि मला तुझी काळजी वाटतही नाही आहे गं, मला खरंच सांगते काव्याची खूप काळजी वाटते. त्यावर आता नंदिनी ही आईला सांगते, तू तिचीसुद्धा काळजी करू नको, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर आता ते दोघं तिकडनं निघालेले असतात. तर दुसरीकडे पार्थ हा आज ऑफिसला आलेला असतो, पण तरीसुद्धा त्याच्या डोक्यात ऑफिसचे विचार कमी आणि घरचेच विचार जास्त असतात. त्याला काव्याचे शब्द सतत आठवत असतात, अगदी सतत. कोण आहे मी तुमची? काय नात्याने तुम्हाला माझं टेन्शन कमी करायचं आहे? बोला ना. इतक्यात त्याला नंदिनीचे शब्दसुद्धा आठवतात. नंदिनी त्याला म्हणाली होती की 2 सुंदर वेली एकत्र येत होत्या, पण चुकून त्यामध्ये चुकीचे धागे, चुकीची पानं गुंतवली गेली आहेत आणि त्यामुळे सगळा गुंता होऊन बसलाय. आता हे सगळं आपणच व्यवस्थित आणि शांतपणे सोडवायचं आहे पार्थ. इतक्यात त्या ठिकाणी त्याचा एक एम्प्लॉई आलेला असतो आणि आता तो पार्थला सांगत असतो की सर, ही एका ह्याची फाईल आहे, ती जरा चेक करून घ्या. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, ठेव टेबलावरती, मी करेन नंतर. त्यावर तो म्हणत असतो की सर प्लीज चेक करून घेतली असते तर थोडं बरं झालं असतं. नाही म्हणजे काय आहे ना, यामध्ये 3 दिवसापासून डिले होतं आहे आणि आज डेडलाईन आहे या कामासाठी. त्याबरोबर पार्थ म्हणतो आणि मग लगेचच तो ती फाईल ओपन करतो. आता तो ते डिझाईन बघून म्हणतो, हे असलं डिझाईन मी द्यायचं आहे का? सांग ना, हे असं फालतू काम करायचं आहे का तुम्हाला? हे 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 डिझाईन, इतकं घाणेरडं डिझाईन मी क्लायंटला द्यायचं आहे? आणि मग आता पार्थ खूप चिडलेला असतो. तर तो वर्कर हा पार्थला म्हणत असतो, सर तुम्ही जे सांगितलं होतं तसंच डिझाईन बनवलं आहे. पार्थ म्हणत असतो, शट अप, मी काय सांगितलं आहे आणि काय नाही हे माझ्या लक्षात अगदी व्यवस्थित राहिलेलं असतं, ते मला तू सांगण्याची काही गरज नाही आहे. हे बघ, जर हे असं मिडिओकर काम करायचं असेल तर माझ्या इथे काम नाही केलं तरीसुद्धा चालेल, मी कोणावरही जबरदस्ती करत नाही, कळलं? आता खरं तर पार्थचा राग हा वेगळा घरचा राग असतो, पण तो चुकून एम्प्लॉईवरती निघत असतो. आता लगेचच तो वर्कर मात्र गप्पच राहिलेला असतो. तर पार्थ ती फाईल फेकून देतो आणि म्हणत असतो, हे असलं काम करायचं नाही आहे माझ्या ऑफिसमध्ये, मला काम व्यवस्थित आणि अप टू डेटच हवं आहे. आता मात्र लगेचच तो वर्कर जाऊन ते जमवायला लागतो. त्याबरोबर लगेच आता त्या ठिकाणी पार्थचा भाऊ येतो आणि त्या वर्करच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला इशारा करतो, थांब तू, मी उचलून देतो. आणि मग तो ती फाईल त्या वर्करच्या हातात उचलून देतो आणि तो तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता लगेचच पार्थकडे त्याचा भाऊ आलेला असतो. तर पार्थ त्याला विचारत असतो, तू इथे कशाला आलायस? त्यावर तो म्हणत असतो की तुला भेटायला आलोय दादा. त्यावर तो विचारतो, किती पैसे हवेत? त्याबरोबर लगेचच त्याचा भाऊ म्हणायला लागतो, म्हणजे दादा तुला काय वाटतं, मी फक्त मला पैसे हवे असतील कीच तुझ्याकडे येतो का? नाही, तसं असेल तर मी जातो इथून. त्याबरोबर पार्थ त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणत असतो, नाही रे, तसं काही नाही आहे, सॉरी, राग थोडा वेगळा होता, चुकून तुझ्यावरती निघाला. त्याबरोबर आता तो म्हणायला लागतो की हो दादा, मला सगळं कळतं आहे रे, तुला आणि जीवा दादाला किती वाईट वाटतं आहे, सगळं माहीत आहे मला.
तुम्हाला वाटतं की मी लहान आहे, मला काही कळत नाही, पण तसं नाही आहे. मला तुमच्या दोघांचीही मनाची अवस्था अगदी व्यवस्थित कळते. त्याबरोबर आता पार्थ हा खुर्चीमध्ये खाली बसतो आणि भावाला सांगत असतो की तू उगाचच या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या अभ्यासावरती लक्ष दे. त्याबरोबर तो लगेच लॅपटॉप बंद करतो आणि पार्थला म्हणत असतो की दादा, तू जरा थांब, तू मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष दे. आणि मग तो म्हणायला लागतो की दादा, हे बघ, जीवा दादा हा खूप कमी बोलतो, पण असं बोलतो की अगदी ते जिवारी लागलं पाहिजे माणसाच्या. काव्याचं म्हणायला जाशील तर ती सतत तिच्या मनातलं जे काही भावना असतात ते व्यक्त करते. ती स्वभावाने थोडीशी फडगळ आहे, ती मनामध्ये काही गोष्टी ठेवत नाही. आणि नंदिनी वहिनी आणि तुझा प्रश्न राहिला. आता नंदिनी वहिनीने तर हे लग्न वगैरे सगळं काही एक्सेप्ट केलं आहे, त्यामुळे तिला काही वाटत नाही, ती शांत आहे. पण तुला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय ना. पण दादा, आता जे आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल ना. असं सगळं आता पार्थला त्याचा धाकटा भाऊ समजावून सांगत असतो. तर दुसरीकडे आता काव्याने आईला कॉल केलेला असतो आणि यावेळेस ती खूप भावूक झालेली असते. ती रडत रडत आईला विचारत असते, आई कशी आहेस तू, बरं वाटतंय ना तुला? त्यावर आई म्हणत असते की हो, मी बरी आहे बाळा, तू कशी आहेस? त्यावर काव्या मी ठीक आहे असं सांगत असते. त्यावर तिची आई तिला म्हणत असते की काय गं, तू मला भेटायला का आली नाहीस हॉस्पिटलला? त्यावरती म्हणते, कोणत्या तोंडाने येऊ आई? मग आई विचारते, मला सांग, तू कोणाशी त्या विषयाबद्दल काही बोललीस का? त्यावर काव्या म्हणत असते की नंदिनी ताईबरोबर बोलले का, हेच विचारायचं आहे ना तुला? नाही, मी नंदिनी ताईला किंवा इतर कोणालाही या सगळ्यातलं अजून काहीही सांगितलेलं नाही आहे. आणि काळजी नको करूस आई, मी कोणाला काहीच सांगणार नाही. आई, तुम्ही एवढ्या तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व का होता गं, की तुमच्या मुलांना काही थोडाफार जरी त्रास झाला तरी लगेच त्याचा त्रास तुम्हाला होतो? कशासाठी काय एवढं करता तुम्ही आमच्यासाठी? त्याबरोबर पुढे काव्या म्हणत असते, काळजी करू नकोस. आता तुला ह्या काव्याचा शब्द आहे, पुन्हा माझ्याकडून तुला त्रास होईल असं काही वागणार नाही आहे मी. बरं, ठेवते फोन, मी लवकरच तुला भेटायला येईन. असं बोलून काव्या फोन कट करते आणि रडत रडतच म्हणत असते, आईला तर मी सांगितलं, वचन दिलं, माझ्याकडून तिला काही त्रास होईल असं मी वागणार नाही. पण आता मी मन मारून आयुष्य कसं जगणार आहे? तर दुसरीकडे आता पार्थ ऑफिसवरून घरी आलेला असतो. आता त्याला त्याची आई समजावून सांगत असते की पार्थ, काव्याला सध्या नवऱ्याची नाही तर खूप चांगल्या मित्राची गरज आहे. तू तिचा मित्र होऊन बघ, मग बघ सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातील ते तुमच्यासाठी. तर दुसरीकडे नंदिनी कपाटात कपडे ठेवत असताना तिला जीवाच्या आणि काव्याच्या हाताचा जो मॉडेल बनवलेला असतो तो सापडतो. आणि त्याचबरोबर एक बदामाचा शोपीससुद्धा सापडतो, ज्यामध्ये काव्या असं आणि जीवा असं इनिशियल फक्त लिहिलेलं असतं. आता नंदिनी हे बघते आणि विचार करते, कोणाचं असेल हे? हे एका मुलाने मुलीला किंवा मुलीने मुलाला दिलेलं गिफ्ट वाटतंय. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर आम्हाला आता कमेंट करून नक्कीच सांगा की पार्थ काव्याचा मित्र बनू शकेल का? आणि काव्या पार्थला म्हणजेच आपल्या स्वतःच्या नवऱ्याला मित्राच्या रूपात स्वीकारेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आता नंदिनीला जो काही शोपीस सापडलाय त्यामुळे ती आता जीवाला प्रश्न विचारेल की हे सगळं काय आहे आणि कोणाचं आहे. त्यावेळेस जीवा नंदिनीला खरं सांगेल का? कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.